सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबर बातमध्ये। लग्नात हुंडा दिला नाही तसेच दुसरे लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी घ्यावी या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला। याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेश्मा सुनील साळवे असे सदर विवाहितेचे नाव आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो साई भक्त शिर्डीत आले आहेत, त्यामुळे शिर्डी दमदुमली असून श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे संस्थेचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा व सौ मालती यालगड्डा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना वैयक्तिक कोणा एका पक्षाची नाही। राज्य सरकार जे काही उपक्रम राबवते ते लोकांकडून मिळणाऱ्या टॅक्स रूपी पैशातूनच राबवले जातात। या योजनेचा प्रत्येक महिला भगिनींना लाभ मिळावा, या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून आपण हे अभियान मतदारसंघात राबविले आहे। तिसगाव येथील गट नंबर 296 मधील गोरगरीब लोक बेघर होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे या गोरगरिबांच्या संसाराकडे लक्ष वेधले। खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करीत बसमधील प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिलाय। नगरच्या बस स्थानकावर येऊन ते तिसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले, तसेच बसमधील विविध प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला। त्यांच्याकडे काही महिलांनी समस्या मांडल्या, याबाबत आपला संपर्क कार्यालयाकडे कागदपत्रे पाठविण्याचा सल्ला देत तुमच्या समस्या दूर करण्यासाठी मी पाठपुरावा करतो अशी ग्वाही त्यांनी दिली। अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळत शेवगाव पोलिसांना यश आले। तब्बल 4 महिन्यापासून फरार होता त्यास भीमा कोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आले। विक्रम धनंजय चव्हाण या युवकास अटक करण्यात आली आहे। 7 मार्च 2024 रोजी फिर्यादीने विक्रम चव्हाण याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला होता। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आज गुरुपौर्णिमा निमित्त शिर्डीत लाखो साई भक्त दाखल झाल्यात। आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दानशूर साई भक्त श्रीमती सुभा पै अमेरिका यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। ही सजावट खूपच आकर्षक असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्तपणे सुरू आहे। महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहे, युवकांचे प्रश्न आहे, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे। विधानसभा निवडणूक एकजुटीने लढलो तर महाविकास आघाडी 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढाव्या संदर्भातील महत्त्वाची बैठक टिळक भवन येथे दादरच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच पार पडली। यावेळी ते बोलत होते। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे। डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बर्बाद होतील अशी भीती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे।
शिर्डीत आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली। अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थेचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारगड्डा यांनी, पोथी मुख्य कार्यालय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वाणी, तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य असिफ तांबोळी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला। यावेळी उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, आस्थापना विभाग प्रमुख रामदास कोकणे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई वडिलांच्या गरीब परिस्थितीचे चटके सहन करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस सेवेत प्रामाणिकपणे काम करणारे श्रीगोंद्याचे भूमिपुत्र प्रेमकुमार लहू दांडेकर यांनी 3 दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वंडोली येथील कारवाईत कमांडो पथकाचे नेतृत्व केले। त्यांच्या पथकाने 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय, तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।